नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. एलबीटी, जकात असे कोणतेही कर आम्हाला नकोत, अशा शब्दात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर चंचला कोदरे यांच्यासमोर आपली बाजू मांडली. राज्य सरकारवर पालिकेने अवलंबून राहण्यापेक्षा पालिकेला स्वतःचे ठोस उत्पन्न आवश्यक आहे, असं ठाम मत महापालिकेने बैठकीत मांडले. पुणे महापालिकेसह राज्यातील अन्य महापालिकांमधील एलबीटी रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी लढा सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही याचा फटका बसू नये यासाठी राज्य सरकारने एलबीटी बाबत पुनर्विचार सुरू केला आहे. त्यासाठी महापालिका स्तरावर महापौरांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन मत कळवावं, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेत बैठक झाली. एलबीटीमध्ये अनेक त्रुटी असल्याने पुण्यातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यास पूर्वीपासून विरोध केला आहे. 1997 मध्ये व्हॅट लागू करताना जकातीसह इतर सर्व कर रद्द केले जाणार होते, पण ते रद्द केले नाहीत. उलट एलबीटी हा नवा कर आणून ठेवला आहे. ही व्यापाऱ्यांची दिशाभूल आहे. पुण्यातून दरवर्षी व्हॅटमधून 9 ते 10 हजार कोटी रुपये राज्य सरकारला जातात. त्यातून 20% रक्कम पुणे महापालिकेला द्यावी. त्यामुळे पालिकेला 1900 ते 2000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. सध्या पालिकेला एलबीटीतून केवळ 1200 ते 1300 कोटी रुपये मिळत आहेत. एलबीटी, जकात, एंट्री चार्ज असे कोणतेही कर आम्ही स्वीकारणार नाही, असं व्यापाऱ्यांनी बैठकीत सांगितलं. पुणे महापालिकेचा दैनंदिन खर्च, विकास कामे, कर्मचाऱ्यांचे पगार यासाठी रोजचे उत्पन्न आवश्यक आहे. राज्य सरकारच्या भरवशावर बसून चालणार नाही. पालिकेला थेट उत्पन्न मिळाले पाहिजे, अशी भूमिका पालिकेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांनी मांडली. स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी, सभागृह नेते सुभाष जगताप, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, रिपाईचे गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, आयुक्त महेश पाठक, एलबीटी विभाग प्रमुख विलास कानडे उपस्थित होते. ते फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, सूर्यकांत पाठक, फतेचंद रांका, महेंद्र पितळिया आदी यावेळी उपस्थित होते. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दगड मारण्यापेक्षा विचार पेरू, असं म्हणत सोशल मीडियावर झालेल्या महापुरुषांच्या बदनामीच्या निषेधार्थ मैत्री युवा फाउंडेशनच्या वतीनं अभिनव आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचे काही आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आले. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. मात्र अशा प्रकारच्या आंदोलनाने केवळ आपलेच बांधव जखमी होतात आणि आपल्याच समाजातील एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी जातो. म्हणूनच मैत्री सोशल फाउंडेशनच्या वतीने एका अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं. फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता बोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात अशा थोर पुरुषांची पुस्तके, त्यांचे साहित्य आंदोलनकर्त्यांनी वाचून दगड मारण्यापेक्षा विचार पेरू असा संदेश दिला. मैत्री सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष. मुळामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही आक्षेपार्ह फोटो डाउनलोड करून सोशल मीडियावर त्यांची जी बदनामी सुरू आहे आणि त्या बदनामीमुळं कायदा सुव्यवस्था सगळी महाराष्ट्रातली बिघडलेली आहे. या ठिकाणी दंगली होत आहेत, गोरगरिबांवर दगडफेक होती, सरकारी कार्यालयावर दगडफेक होती. याच्यामध्ये एका मुलाचा देखील मृत्यू देखील झालेला आहे. एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. अशा सगळ्या दगडफेकीतून काही साध्य होणार नाही. याला जर आपल्याला कुठं थांबवायचं असेल तर या महापुरुषाचे विचार अधिक
भक्कमपणे आत्मसात करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मैत्री सोशल फाउंडेशननी आज हे जे आंदोलन घेतलं, धरणे आंदोलन, या धरणे आंदोलनासोबतच या महापुरुषांच्या विचारांची पुस्तके वाचून हा विचार तळागाळामध्ये समाजामध्ये नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. कारण जोपर्यंत विचार समाजामध्ये जात नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. बाबासाहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराज आपण व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन घडणार नाही. नाहीतर अशा पद्धतीने कोणीतरी एखादा माथेफिरू काय करेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होऊ शकतो. जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद होऊ शकतो. आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे आम्ही आंदोलन करतो, या आंदोलनाच्या माध्यमातून पुस्तके वाचून त्यांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माझी खरी लढत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अरुण लाड यांच्याशी आहे, असं महायुतीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील आपल्या दृष्टीने तुल्यबळ उमेदवार नाहीत. माझी खरी लढत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अरुण लाड यांच्याशी आहे. यामुळे माझा विजय निश्चित असून फक्त मताधिक्य किती मिळेल याची उत्सुकता आहे, असं मत महायुतीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या प्रसंगी भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, मुरलीधर मोहोळ, श्याम सातपुते, मंदार घाटे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने यंदा मोठ्या फरकाने माझा विजय होणार आहे. राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांच्यापेक्षा सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड तुल्यबळ उमेदवार आहेत. महायुतीतर्फे 6 महिन्यांपूर्वी माझी उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचाराला भरपूर अवधी मिळाला. मतदारांच्या नाव नोंदणीसाठी पक्षाने आघाडी घेतली आहे. पुणे शहरात 80,000 पदवीधर मतदार आहेत. 50 मतदारांमध्ये एक कार्यकर्ता याप्रमाणे वस्ती कॉलनी वाईज मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. मतदारांना स्लिपा वाटण्यात येणार असून पदवीधर निवडणुकीत मतदानाचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे मतदारांनी मतदान करावे आणि आपले मत बाद होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहनही पाटील यांनी यावेळी केलं. राज्यभरात 16 जूनपासून शाळा सुरू होत असून पहिल्या दिवशी शाळेतील सर्व शिक्षकांचे स्वागत केले जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. यावेळी शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आमदार भगवान साळुंके उपस्थित राहणार आहेत. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
पहिल्या पावसाची रंगत वाढवणारा तुझी माझी लव्ह स्टोरी हा मराठी चित्रपट 20 जून रोजी प्रदर्शित होत आहे. उन्हाळा संपत आलाय आणि आता सगळ्यांनाच वेध लागले आहेत ते पावसाचे. पहिला पाऊस नेहमीच पहिल्या प्रेमाची, पहिल्या यादगार भेटीची आठवण करून देतो. मनाला आनंदही देतो आणि अस्वस्थही करतो. त्या आठवणीत भिजलेले क्षण टिपता टिपता मन कुठल्या कुठे हरवून जातं. पहिल्या पावसाची हीच रंगत अधिक देखणी करायला सिल्वर ऑटम प्रोडक्शन्स निर्मिती संस्थेचा तुझी माझी लव्ह स्टोरी हा नवा मराठी चित्रपट येऊ घातलाय. प्रेमकथांना रसिक प्रेक्षकांची असलेली विशेष पसंती लक्षात घेत निर्माते दिग्दर्शक ऋषिकेश मोरे तुझी माझी लव्ह स्टोरी ही प्रेमकथा घेऊन आले असून खूप उशीर होण्यापूर्वी आपलं प्रेम व्यक्त करा हे सांगण्याचा सुरेख प्रयत्न केलाय. ऐन पावसाच्या रोमॅन्टिक वातावरणात 20 जूनला हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. इंद्रनील आणि आदिती यांची अनोखी लव्ह स्टोरी सिनेमात पाहता येणार आहे. योगायोगाने आदितीच्या सहवासात आलेला इंद्रनील तिच्या प्रेमात पडतो. त्या दरम्यान त्याला अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रेम व्यक्त करण्याच्या इंद्रनीलच्या प्रयत्नांना आदिती काय आणि कसा प्रतिसाद देते यावर तुझी माझी लव्ह स्टोरीची कथा बेतली आहे. चित्रपटात इंद्रनीलची भूमिका गौरव घाटणेकरने साकारली असून आदितीच्या भूमिकेत श्रुती मराठेने त्याला साथ दिली आहे. चित्रपटाची कथा पटकथा दिग्दर्शक ऋषिकेश मोरे यांनी लिहिली असून संवाद प्रशांत लोके यांनी लिहिले आहेत. ऋषिकेश मोरे यांचे लेखन आणि निर्मिती असलेल्या पिकनिक सिनेमानंतर येत असलेला तुझी माझी लव्ह स्टोरी हा दुसरा चित्रपट आहे. तुझी माझी लव्ह स्टोरी सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शनात देखील प्रवेश केला असून निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशी तिहेरी कामगिरी बजावली आहे. तुझी माझी लव्ह स्टोरी चित्रपटाचा फ्रेश लुक आणि त्याला साजेचं युथफुल संगीत तरुणाईला नक्कीच आवडेल असं आहे. चित्रपटाच्या प्रेममयी विषयाला साजेशी गीतरचना अश्विनी शेंडे यांनी लिहिली असून या आशयघन प्रेमगीतांना हिंदीतील ख्यातनाम संगीतकार बापी तुतुल यांनी सुमधुर संगीताची साथ दिली आहे. प्रेमाच्या विविध भावछटा रेखाटणाऱ्या गीतांचा यात समावेश असून सिनेमात 5 गीते आहेत. सुटलेत हात ही, मी बेहका, पसरून जशी, तुझी माझी लव्ह स्टोरी या गीतांसोबत एक थीम सॉन्ग अशी वैविध्यपूर्ण गीते यात आहेत. ऋषिकेश कामेरकर आणि नेहा राजपाल यांनी ती गायली आहेत. प्रेमकथेला साजेचे सिनेमाचे छायाचित्रण अर्जुन सार्टे यांनी केले असून संकलन रोहन देशपांडे यांचे तर कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे. श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, संकेत मोरे, कल्पना साठे, उदय लागू, नेहा बाम, मृणालिनी जांभळे, अशोक कुलकर्णी, श्रीकांत कामत, वरद चव्हाण, प्रशांत नेमाने या कलाकारांच्या भूमिका असलेल्या तुझी माझी लव्ह स्टोरी येत्या 20 जूनला चित्रपटगृहात दाखल होतोय. सर्व पहारे इकडे राहीन तुझ्याचसाठी. एक शहर बांधूया तुझे मी माझे, शोधूया जिंदगी करूया. No never कधीच नाही, constant stress not fair. कधीतरी अगं कधीतरी होईल तुझी नि माझी पेर. माझी जोडी हिट आहे बस हो बोलन राणी. दारू तर पीत नाही, अरे आहे तो गुड बॉय. तुला थोडासा लेट झाला, आता इथेच जीव जडला. चल पळून जाऊ जगात दुसऱ्या, स्वप्ने करूया शेअर. कधीतरी अगं कधीतरी होईल तुझी माझी पेर.
आगों में धड़-धड़ तुझेच का आभास ही मला हातात हात दे थोडीशी साथ दे राहू तुझ्या विना मी तरी कसा परतून ये ना माझ्याच पाशी देऊन जाना थोडीशी जिंदगी सुटले तर हातही अर्धीच सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी करतो. मी पहिल्यांदा प्रेमात पडलोय आणि मला हे तिला सांगायचंय. मी बॅटिंग करायला जाते. मला ते गोवा मी गोव्याला जाणार आहे आणि अदितीला माझ्या मनातलं सांगणार आहे. सुटले तर हातही अर्धीच बातही होती तुझीच का आभासही मला मी अदितीला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. प्रेमात पडायला एक क्षणच पुरेसा असतो आणि हा क्षण माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. लोकमान्य टिळक यांची मंडाले कारागृहातून सुटका झाल्याच्या घटनेस 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकमान्य टिळक स्मृती अभियानातर्फे 14 आणि 15 जून रोजी शताब्दी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. अशी माहिती समारंभाचे मुख्य संयोजक आणि विश्वस्त शैलेश टिळक, नगरसेविका मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजद्रोहाच्या खटल्याअंतर्गत लोकमान्य टिळक यांना 6 वर्षे कारागृहाची शिक्षा ब्रिटिश सरकारनं ठोठावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी ब्रह्मदेशातील मंडाले कारागृहात लोकमान्य टिळक यांची रवानगी केली. या कारागृहातून 8 जून 1914 रोजी मुक्तता झाली. तेथून ते 15 जून 1914 रोजी पुण्यात परतले. या घटनेस येत्या 15 जून रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याची स्मृती जागवण्यासाठी लोकमान्य टिळक स्मृती अभियानातर्फे विविध कार्यक्रम जानेवारी महिन्यापासून आयोजित करण्यात आले आहेत. मुख्य समारंभ 14 आणि 15 जून 2014 रोजी संपन्न होणार आहे. 14 जून रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या 30 क्रांतिकारकांच्या परिवारांचे पुणे शहरात आगमन होणार आहे. यावेळी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या अस्थींचा कलश हे परिवार पुण्यात आणणार आहेत. या परिवारांचे पुणेकरांतर्फे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. 14 जून रोजी सायंकाळी 7 वाजता सर्व क्रांतिकारकांचे परिवार टिळकवाड्यास भेट देणार आहेत. टिळकवाड्यात ते लोकमान्य टिळक संग्रहालय पाहणार आहेत. त्यानंतर महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते शताब्दी समारोहाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या खास स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित खास लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. 15 जून रोजी सकाळी क्रांतिकारकांचे परिवार पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तुस्थळे आणि स्वातंत्र्य लढ्यातील स्मृतीस्थळांना भेटी देणार आहेत. या ठिकाणी स्थानिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते या परिवारांचे खास जल्लोषात स्वागत करणार आहेत. लाल महाल, शनिवारवाडा, गणेशखिंड रस्त्यावरील चाफेकर बंधूंनी रँडचा वध केल्याचे घटनास्थळ, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे CID कार्यालयातील स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक कर्वे रस्ता आदी घटनास्थळांना भेट देणार आहेत. 15 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्य समारंभ गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर, प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा उपस्थित राहणार आहेत. या मुख्य समारंभात देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांचा खास सन्मान केंद्रीय मंत्री जावडेकर आणि अन्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केला जाणार आहे. लोकमान्य टिळक स्मृती सन्मान चिन्ह, खास पुणेरी उपरणे, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच जावडेकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक फोटोबायोग्राफीचे प्रकाशन केले जाणार आहे. या फोटोबायोग्राफीमध्ये लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांची दुर्मिळ छायाचित्रे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. लोकमान्य टिळकांना मंडालेहून सुटून म्हणजे राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्यामध्ये त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ही 6 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना मंडाले इथे रवाना करण्यात आलं होतं. त्या ठिकाणाहून त्यांची सुटका होऊन 15 जून 2014 रोजी ते पुण्यात परतले. 1914 रोजी पुण्यात परतले. ह्या घटनेस आज म्हणजे 15 तारखेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने संपूर्ण वर्ष लोकमान्यांच्या स्मृती जागवावी या उद्देशाने लोकमान्य टिळक विचारमंच ही आमची जी विश्वस्त संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर आपण उपक्रम राबवणार आहोत. त्याची सुरुवात 27 जानेवारीला अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाने झाली होती आणि त्यानंतर दर महिन्याला 1 याप्रमाणे आपण 4 व्याख्यानं जूनपर्यंत आयोजित केली होती. आणि ह्या मुख्य समारंभ जो शताब्दी सोहळा आहे तो सोहळा आपण गणेश कला क्रीडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सोहळ्यामध्ये अखंड हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केलं अशा 30 क्रांतिकारक परिवारांना आपण पुण्यात आमंत्रित केलेलं आहे. संपूर्ण देशभरातून हे परिवार या पुण्यामध्ये येणार आहेत. यामध्ये भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, सुखदेव आहेत, अशफाकुल्ला खान आहेत, बहादूर जफर आहेत, राणी लक्ष्मीबाई यासारख्या अनेक कार्यकर्ते, त्यांचे क्रांतिकारक, त्यांचे परिवार जे आज अस्तित्वात आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित करून पुणेकरांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपल्या केसरीवाड्यामध्ये केसरी मराठा संस्थेच्या ग्रंथालयामध्ये लोकमान्यांची असंख्य दुर्मिळ छायाचित्रे आहेत की ज्या लोकमान्यांचे अनेक घटनांमध्ये जे सहभागी झाले होते त्याचं छायाचित्राच्या रूपाने ते साक्षीदार आहेत. ही सर्व संग्रहित छायाचित्रे आहेत ती आपण फोटोबायोग्राफीच्या माध्यमातून प्रसिद्ध करत आहोत. आणि ही फोटोबायोग्राफी कमीत कमी किमतीमध्ये लोकांना उपलब्ध राहावी असा एक प्रयत्न आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची आर्ट पेपरवर छपाई असलेली ही फोटोबायोग्राफी त्याच दिवशी आपण प्रकाशित करीत आहोत. कुणाचे असते हा कार्यक्रम जो आहे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाशजी जावडेकर उपस्थित राहणार आहेत आणि अध्यक्षस्थान पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर सर यांनी स्वीकारलेलं आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.